नमस्कार. आज आपण आपल्या स्वप्नसंघर्ष या चॅनलवर स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांची चरित्रकथा बघणार आहोत. या चरित्रकथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रकथेला सुरुवात करूयात. लखुजीराजे जाधव यांचा संबंध देवगिरीच्या यादव घराण्याशी होता. याचा अर्थ असा की क्षत्रिय घराण्यात जन्म झाल्यामुळे लखुजी राजांना आपले वडील विठोजी यांच्याकडून लढाईचे प्रशिक्षण मिळाले असणार. घोडेस्वारी, तलवार चालविणे, मैदान गाजवणे व इतर राजकीय डावपेचसुद्धा त्यांना घरातच मिळाले असणार हे स्पष्ट आहे. लखुजी राजांचा जन्म जरी इतिहासाला ज्ञात नसला तरी त्यांच्या पराक्रमाची नोंद त्यांनी इतिहासाला घ्यायला लावून एक नवा इतिहास निर्माण केलेला आहे. जन्माने ते तर श्रेष्ठ होतेच, मात्र कर्मानेही आपण श्रेष्ठच आहोत हे त्यांनी त्यांच्या तलवारीतून दाखवून दिले. संपूर्ण क्षमता असताना मुस्लिम पातशाह कोणत्याही हिंदू सरदारांना स्वतंत्र मोहिमेची जबाबदारी देत नसत हे शल्य त्यांच्या मनात असे. राजे जाधवांच्या बखरीनुसार लखुजीरावांना वडिलोपार्जित वतन मिळाले होते. निजामशहाच्या दरबारातील ते एक मुत्सद्दी सरदार होते व त्यांना 50,000 मनसब मिळाली होती. त्यांच्या शौर्याची दखल निजामशहाने घेऊन पुढे त्यांना ही 50,000 मनसब वाढवून दिली. त्याचबरोबर खाजगी खर्चाकरिता अनेक गावांची वतनदारी त्यांना बहाल करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, फुलंब्री, वैजापूर व पैठण या 4 तालुक्यासह भेकर, लोणार, रिसवड, बामणी, पिंपळगाव आदी गावांचा समावेश होता. लखुजीराजे जाधवांमुळे सिंदखेडला सिंदखेड राजा हे नाव पडले. तेथील त्यांचा वाडा, विविध मंदिरे, जिजाऊंचे जन्मस्थान हे आज रयतेच्या दृष्टिकोनातून केवळ एक शक्तीस्थळ नसून एक प्रेरणास्थळ आहे. लखुजीराजांना राजा ही पदवी कोणी बहाल केलेली नव्हती. आपल्या पूर्वजांनी गाजविलेल्या सार्थ मर्दुमकीचा यथार्थ अभिमान असल्यानेच ते आपल्या नावापुढे राजा ही उपाधी लावत. त्यांची राजा ही उपाधी त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचे मुख्यालय असलेल्या सिंदखेडला चिकटली व सिंदखेडचा नामविस्तार सिंदखेड राजा असा होऊन तो आजतागायत तसाच चालू आहे. एवढेच नव्हे तर सिंदखेड राजांच्या आजूबाजूच्या गावांच्या नावापुढेही राजा ही उपाधी लावलेली आपणास दिसून येते. माँसाहेब जिजाऊंच्या जन्मामुळे सिंदखेड राजा या गावास एक वेगळीच उंची निर्माण झाली असून जिजाऊ, शहाजी, शिवाजी, संभाजीच्या विचारांचा मावळा सिंदखेड राजांचा उल्लेख अभिमानाने मातृतीर्थ सिंदखेड राजा असा करतो. अन्यायाविरुद्ध आपण कसे लढतो याचा एक दाखलाच लखुजीराजांनी सिंदखेडच्या जहागिरीच्या प्रकरणात रविराव ढोणेला ठार मारून घालून दिला. निजामशहाच्या महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या सरदारांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जिजाऊंचा विवाह शहाजीराजांशी झाल्यानंतर दरबारात जेव्हा जेव्हा सासरे जावई एकत्र येत तेव्हा तेव्हा निजामशहाच्या छाताडात धडकी भरे. याचे कारण म्हणजे सासरे जावयांच्या क्षमतेची कल्पना निजामशहाला होती. कपट, कूटनीती व विश्वासघाताने कच्च्या कानाच्या निजामशहाने त्यांची हत्या केली नसती तर इतिहासात त्यांनी आपले नाव आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असते. हा निष्कर्ष त्यांच्या चढत्या राजकीय आलेखावरून सहज लक्षात येतो. लखुजीराजे स्वतः देवगिरीच्या यादवांचे वंशज म्हणून मिरवताना धन्यता मानत. आपल्या पूर्वजांनी गाजवलेली तलवार व भीमपराक्रमाने त्यांची छाती अभिमानाने फुगे व फुले. कालोखात देवगिरीच्या यादव या नावांचा अपभ्रंश होऊन जाधव हे नाव रूढ होऊन वापरात आले. आज मितीला लखुजीराजे जाधवांविषयी अत्यंत त्रोटक माहिती इतिहासाला ज्ञात आहे. जाधवरावांच्या बखरीतील जी माहिती आहे तीच एकमेव विश्वसनीय माहिती आहे. त्यांच्या वडिलांचे नाव विठोजी तर आईचे नाव ठाकराई राणी होय. तर जगदेवराव उर्फ भूतजी नावाचा त्यांचा एक भाऊ होता. या त्यांच्या भावालाच त्यांचा चौथा पुत्र बहादूरजी दत्तक दिला. लखुजीरावांना 3 बायका होत्या. त्या काळी मराठा व इतरही सरदारांमध्ये एकापेक्षा अनेक बायका करण्याची प्रथा होती.
त्यामध्ये जोडजमा हाही एक राजकीय भाग होता. त्यांची ज्येष्ठ पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई ही फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मातब्बर व मुत्सद्दी सरदार वाणगोजीराव निंबाळकरांची बहीण होती. यमुनाबाई व भागीरथीबाई या 2 राण्याही लखुजी राजांना होत्या. लखुजी राजे व म्हाळसा राणींना दत्ताजी, अचलोजी, राघोजी व बहादूरजी हे 4 पुत्र व जिजाऊ नावाची कन्या होती. यातील दत्ताजी हा ज्येष्ठ पुत्र निजामाच्या दरबारात आकस्मिक घडलेल्या खंडागळे हत्ती प्रकरणात शहाजीराजांचे सख्खे चुलत भाऊ संभाजीराजांकडून मारला गेला. जाधव घराण्यात एक विशेष व अनोखी परंपरा होती. जेव्हा जेव्हा जाधव घराण्यातील पुरुष तलवार गाजवण्यासाठी मोहिमेवर, लढाईला किंवा युद्धाला जात, तेव्हा तेव्हा राज्यकारभाराची सारी सूत्रे महिला वर्गांकडे सोपवून देत. राज्यकारभार कसा पाहावा, कसा करावा याचे एक प्रकारचे प्रशिक्षणच त्यांना या कालावधीत दिले जाई. वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास लढाईच्या व युद्धाच्या काळात काळजीवाहू सरकार चालविता येण्याची क्षमता यांच्यात असल्याने पुरुषवर्ग काळजीमुक्त होऊन लढाईला जात असे. स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ यांची पुढील चरित्रकथा उर्वरित कथेमध्ये बघूया. तोपर्यंत स्वराज्य सारथी राजमाता जिजाऊ चरित्रकथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.